एवढं सगळं बोलल्यानंतर आपल्याला कळलं असेल खेळाडू कोण तर टाळ्यांच्या गजरात प्लेयर ऑफ द मॅच म्हणून या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत शिवकुमार बोरगुडे. कमॉन शिव. आदरणीय सन्मान्य शिरसाट साहेब यांचे शुभ हस्ते लाडक्या शिवला आपण सन्मानित करत आहोत प्लेयर ऑफ द मॅच. नाशिकचं उज्ज्वल भवितव्य, महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य नेतृत्वाचं प्रदर्शन या स्पर्धेच्या निमित्ताने. चला क्रीडा क्रमांक 2 वर मुंबई बंदर पोर्ट ट्रस्ट ठाणे महानगरपालिका. या स्पर्धेच्या निमित्तानं पोलीस परिवाराचे अध्यक्ष ओम दांतीवर मनापासून प्रेम करणारे आपल्या प्रत्येक उपक्रमाला आपल्याला समर्थ साथ देणारे आदरणीय एबीपी माझाचे वैभव निपाने रुपेची शिला मुंबई चौकाईचे पत्रकार आणि क्रीडा विभाग प्रमुख म्हणून त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी आहे ते सन्माननीय जयराम मेस्त्री हे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं पुन्हा एकदा ओम ज्ञातिक मंडळाच्या वतीने आपण मनपूर्वक स्वागत करूयात आहोत. राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू असला इनामदार या ठिकाणी आक्रमणासाठी आपण पाहतोय. दिवे गेला कुठे पैसे रिटर्न दिले वाटतं. मंडळाचे आदरणीय संस्थापक दाभोळकर साहेब त्याचबरोबर अध्यक्ष आमचे अनिल गुरु साहेब यांना विनंती करूया आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी आणि महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय मंत्री शिवसेना नेते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत. व्यासपीठाच्या मध्यभागी आपण शिरसाट साहेबांचा या ठिकाणी गौरव करत आहोत. या ओम ज्ञानदीपच्या व्यासपीठावरती विनंती आहे जिथे दुर्बलांचा आवाज ऐकला जातो तिथेच खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय घडतो आणि या प्रवासाचं नेतृत्व असलेलं वंचित आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून आपण शिरसाट साहेबांना पाहतो तर त्यांचा सन्मान ओम ज्ञानदीपच्या व्यासपीठावरती तुम्हाला सर्वांच्या साक्षीने आपण करत आहोत. आदरणीय सन्मान्य संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन. मी सुनीलजी करपाळे यांना विनंती करतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय पांचाळ साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि नवनिर्वाचित
पालकर साहेबांना पण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. ठाणे महानगरपालिका संघ व्यवस्थापक आपला संघ अजूनही क्रीडा क्रमांक 2 वर उपस्थित नाहीये. ठाणे महानगरपालिका आदरणीय सन्मान्य सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन आदरणीय शिरसाट साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. राज्यस्तरीय गावशे पुरुष कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रासह देशातले पुढचे अनेक स्टार्स या मैदानात आपण पाहतो. मुंबईसहची आणि देशातली सगळ्यात मानाची स्पर्धा टॉपची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. अद्यापर्यंत 5 राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन या मंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातली असणारी सगळी व्यक्तिमत्व इथे एकत्र आली आणि नेत्रदीपक अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. ज्ञानदीप मंडळाचे सर्व पदाधिकारी, वरळी भागातील सर्व आमचे मित्र, माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित माननीय नगर, एक मोठी स्पर्धा ज्याला म्हणता येईल ती येथील सर्व कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली आहे. पाहताना कुठेही कोणतीही कमी या स्पर्धेमध्ये वाटत नाही आणि हा आमचा आवडता खेळ आहे. एकमेकाचे पाय ओढणं हे आम्हाला सगळ्यात आवडता खेळ हा माझा पण आहे. परंतु मैदानी खेळ ज्याला म्हणता येईल त्या खेळामध्ये प्रत्येक खेळाडूकडे जर पाहिलं तर तो एक फिट ज्याला म्हणता येईल असा फिट खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा. आणि साधी गोष्ट नाही आहे, परंतु त्यांनी हा पर्वत स्वतःच्या हाताने उचलून खऱ्या अर्थानं या वरळीकरांची मनोरंजन म्हणा. धन्यवाद. आदरणीय शिरसाट साहेब यांनी या स्पर्धेला संबोधित केलं. मनपूर्वक आभार असतील. त्यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्या सर्व शिवसेनेच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. आदरणीय भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य नगरसेवक सन्मान्य पालकर साहेब त्यांचे देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय आमदार आदरणीय महेशजी सावंत सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. महेश सावंत सर. सन्मान्य विभाग प्रमुख, सन्मान्य आमदार आणि आपल्या सर्वांचा असणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून आपण सावंत साहेबांकडे आपण पाहतो. आज ओम ज्ञानदीपच्या या पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सावंत साहेब स्वतःहून या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेमा खातर आदरणीय आमदार महेश सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप मॅचची असते लढत क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण पाहतो. मग सुनावणी अगोदरच्या सामन्यातला असणारा सामनावीर ज्याला आपण जय बच्चन वाशिमचा लाडका खेळाडू, छत्रपती अवॉर्डी महाराष्ट्रासह देशाचा लाडका खेळाडू, विजेत्या पुणेरी पलटणचा असणारा कर्णधार असलम इनामदार आक्रमणासाठी क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण पाहतोय. रेड साइन के लिए पहले तो
झाला. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सन्माननीय शरदजी कालागड साहेब. तो कोल्हापूरला घेऊन आला अंडर 19 मध्ये या राईटला मग वय आहे का अंडर 19 मग उपउपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पहिला पुकार मिडलँड अकॅडमी विरुद्ध मुंबई पोस्टर संघलायन संघ व्यवस्थापन आताच खेळण्यासाठी पहिला पुकार क्रमांक 2 साठी मी सध्या शिरवळकर मॅडम याला विनंती करतो. आपण आपल्या शुभास्ते एका विशेष सन्मानाकडे आपलं लक्ष वेधू इच्छित आहे. या स्पर्धेसाठी आपण आजच्या विशेष निमंत्रित आपण पाहतो. भारतीय कबड्डी क्षेत्र आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलं, देशाचं नाव मोठं केलं त्या भारत सरकारच्या अर्थात केंद्र सरकारच्या अर्जुन पुरस्काराच्या मानकरी महाराष्ट्रासह भारताच्या कबड्डी क्षेत्रातलं महिला विभागात असणारं आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू बाळासाहेब बारबाळा याला ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद शिरवळकर मॅडम, आपल्या शुभास्ते आपण सन्मान केलेला आहे. खूप खूप आभार. सन्मान्य दिनेशजी पाटील आपल्या तिथे बरोबर स्वागत असेल. दिनेशजी पाटील थोड्याच वेळात या स्पर्धेच्या निमित्तानं युवा सेना प्रमुख मान्य आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्य साहेब उद्धवसाहेब ठाकरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. महत्वाच्या लढती आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या मधुर आवाजानं आपल्या महाराष्ट्रासह देशातली असणारी अनेक मैदानं ज्यांनी गाजवली, तर महाराष्ट्रासह देशाचा असणारा सगळ्यांचा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय राणा प्रताप तिवारी सर यांच्या ठिकाणी आगमन होतं. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आपलं ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेत. आदरणीय सन्मान्य राणा प्रताप तिवारी सर, खूप खूप स्वागत असेल आपलं ओम ज्ञानदीपची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा.
लढत चालले मीरा भाईंदर महानगरपालिका युवा पैठण यांच्या दरम्यानची ही महत्वाची लढत या ठिकाणी होती आहे. अधिक मार्क. आपण खेळणार आहात या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य प्रतिभा संघाने त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकाच चढाईमध्ये 3 पॉईंट सुपर रेड आपण पाहतोय. नेत्रदीपक असं प्रदर्शन युवाच्या माध्यमातून आपण पाहत असताना अत्यंत दर्जेदार असे खेळू आपण या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य, स्थानिक संघ गोल्फादेवी क्रीडा मंडळ आणि व्यावसायिक संघ सेंट्रल रेल्वेचे आदरणीय दिनेश पाटील सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं. आदरणीय सन्मान्य दिनेश पाटील सर माजी राष्ट्रीय खेळाडू आणि सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करताना निश्चित आनंद होत आहे. सन्मान्य दिनेश पाटील सर. कार्यकारी सदस्य मनोजी नमसरे आणि नितीनजी कदम मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दोन्ही क्रीडांगणावरती अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण जरूर पाहतो. आजची रात्र आपणासाठी ओम ज्ञानदीपच्या असणाऱ्या या स्पर्धेत एक चांगली आठवण म्हणून आपण ही स्पर्धा जरूर पाहतो, यात काही शंका नाही. पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या सायंकाळच्या सत्रात या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या सर्वांचं असणारं लाडकं व्यक्तिमत्व, युवकांचा आयडॉल, युवा सेना प्रमुख, माजी पर्यावरण मंत्री महाराष्ट्र शासन आदरणीय सन्माननीय आदित्य साहेब उद्धव साहेब ठाकरे यांचं आगमन होत आहे. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. आदरणीय सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्यासमोर आदरणीय आमदार माहिती सावंत यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत असेल. माझ्या आयडी आता ओपन झाली तर काय बघायचे सेव करून ठेवले. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आदरणीय दिनेशजी पाटील, नितीनजी कदम आणि मनोजजी नरसोळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे. या तीन मान्यवरांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आदरणीय सन्मान्य दिनेशजी पाटील, नितीनजी कदम आणि मनोजजी नरसोळे. सगळ्या बघून मंडळाच्या यांचा व्यासपीठाच्या मध्यभागी आपण सन्मान करत आहोत. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आदरणीय दिनेशजी पाटील. जितेंद्र मंदरकर सर यांना विनंती आहे. आपण आपले सुवास आदरणीय नितीन कदम यांना आपण सन्मानित करूया. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी नितीन कदम यांना आपण सन्मानित करत आहोत. सन्मान्य विजय सावंत यांना विनंती असेल की आपण आपले शुभास्ते मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आदरणीय मनोजजी नरसळे सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मनोजजी नरसळे. बिल्डर अकॅडमी विरुद्ध मुंबई पोस्ट संघनायक संघ व्यवस्थापक आपल्यास खेळण्यासाठी दुसरा होता.
क्रमांक 1 साठी दुसरा पुकार बीपीसीएल मुंबई शहर विरुद्ध करत आहोत. मित्रांनो, अशी एक सर्वांची लाडकी खेळाडू जिनं यापूर्वी आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत चंद्रोदय क्रीडा मंडळ या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सन्माननीय शिवसेनेचे सचिव आणि लालबागचा राजा सार्वजनिक शिवसेनेचे लाडके सचिव आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आदरणीय सुधीर भाऊ साळवे, खूप खूप स्वागत आपलं. ओम ज्ञाती मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026. या स्पर्धेच्या निमित्तानं माऊली स्वागत आहे. यो पलटण आपण पाहतोय या स्पर्धेत एक चांगली पकड आपण स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर कृषीची आणखी एक दुसरी लढत ठाणे महानगरपालिका या स्पर्धेच्या निमित्तानं नुकत्याच आपण पाहिलं आणि विद्यमान आमदार आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या समवेत आदरणीय सचिव हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेला एक 4-4 लागले. स्पर्धा अत्यंत महत्वाची एक चांगली स्ट्रगल या ठिकाणी आपण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई चौफेरचे आदरणीय जयरामजी मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण मंडळाच्या वतीने करत आहोत. जयरामजी मेस्त्री याला आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मंडळाच्या वतीनं हा विशेष सन्मान आपण करत आहोत. जयराम मेस्त्री साहेब आश्रमचे आदरणीय महेशजी भावे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक निराधारांना आधार त्यांच्या माध्यमातून दिला जातो. माऊली वृद्धाश्रमचे आदरणीय महेशजी भावे या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. विनंती आहे मंडळाच्या वतीने आदरणीय मंदरकर साहेब आपण महेशजी भावे यांना आपण सन्मानित येशील तर मी आवाज येतो राईट साईडला. दिवेश फोन नाही केलं प्रभाषा फाउंडेशनच्या माऊली वृद्धाश्रमचे आदरणीय महेशजी भावे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आदरणीय भावे सर
उपविभाग प्रमुख रेखा देवकर मॅडम या देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करतो. रेखा देवकर मॅडम. सौरभ पगारे, अक्षय तावडे आणि तुषार गोंधळी यांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊया. सौरभ पगारे, अक्षय तावडे आणि तुषार गोंधळी या तिन्ही खेळाडूंना विनंती आहे. त्यांना सन्मान आपण लोक ज्ञानदीपच्या माध्यमातून करत आहोत. मी हिमांशू यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते सन्मान वकील साहेबांना आपण सन्मान करूया. अक्षय तावडे आणि तुषार DPCL मुंबई शहर विरुद्ध DPU पुणे संघालय संघ व्यवस्थापक आपल्यास खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपल्यानंतर आपला सामना त्या ठिकाणी होईल याची आपण तुम्हाला नोंद केली. क्रमांक 1 हॅलो. या स्पर्धेच्या निमित्तानं रिझवी लॉ कॉलेजचे सन्मान स्पर्धेच्या निमित्तानं ओम क्रांती मंडळाची असणारी मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा काल या स्पर्धेचा असणारा दुसरा दिवस होता आणि त्याच्या माध्यमातून आपण जी पारितोषिक आहे या ठिकाणी प्रदान करणार आहोत. मी सन्मान करून आमंत्रित करतो. प्रदान करणार आहोत शिवसेनेचे आपल्या सर्वांचे लाडके सचिव आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेश. सर्वप्रथम आपण सुधीर भाऊला विनंती करूया. कालच्या दिवसाची असणारी सर्वोत्कृष्ट चढाई बेस्ट रायडर ऑफ द सेकंड डे हे प्राइज जात आहे युनियन बँकेचा लाडका खेळाडू अक्षय तावडे. कमाल अक्षय. सन्मान्य शाखाप्रमुख संजय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पुढचं पारितोषिक आहे अर्थात उत्कृष्ट पकड हे पारितोषिक जात आहे मुंबई पोस्टलच्या तुषार गोंधळी यांच्यासाठी. सुपरशेफ न्यूट्रिशनचे सन्माननीय भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरेशवी सुधीर भाऊला विनंती करतो की प्रो कबड्डी स्टार सौरभ पगारे. कौन सौरभ. दुसऱ्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. या सोहळ्याच्या निमित्तानं राजा सार्वजनिक मंडळाचे मानद सचिव आणि शिवसेना सचिव म्हणून सुधीर साळवीसर म्हणजे समर्पण, नेतृत्व आणि विश्वासाचं प्रतीक. तर त्यांना विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत मंडळाच्या वतीनं. आदरणीय खजिनदार वैभवजी पानसरे, वैभवजी मानसकर, सुधीर भाऊला आपण या ठिकाणी सन्मानित करतो.